नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बांगलादेशामध्ये जे काही चाललेलं आहे, त्याच्यानी कोणाचीही चिंता वाढण्यासारखी आहे, भारताची तर खास वाढण्यासारखी आहे. इथे जो एक भावलं सरकार नेमलं आणि त्याचे प्रमुख म्हणून मोहम्मद युनूस यांची नेमणूक झालेली होती, ते निवडून आलेले नाहीयेत. हंगामीच आहेत, अजूनही त्यांना हंगामीच म्हटलं जातं. आणि अशा ह्या मोहम्मद युनूस ह्यांची आज पाचावर धारण बसली असेल, तर काही नवल आहे असा भाग नाही. कारण त्यांना गळ्यामध्ये त्यांच्या विजयश्री घालणारे होते ते डेमोक्रॅट नेते होते अमेरिकेमधले. त्यांचे आणि बिल क्लिंटन यांचे तुम्ही फोटो एकत्र बघितले असतील. त्यांचे आणि बराक ओबामांचे फोटो एकत्र बघितले असतील. तेव्हा शेख हसीना या अमेरिकेच्या डेमोक्रॅट ऍडमिनिस्ट्रेशन सोबत सहकार्य करत नाहीत आणि त्यांना बांगलादेश मधला एक भाग, एक भारतातला आणि एक म्यानमार मधला असं म्हणून एक ख्रिश्चन देश तिथे उभा करायचा, तर त्याच्यासाठी त्या सहकार्य देत नव्हत्या. आणि त्यांना सेंट मार्टिन बेट अमेरिकेला पाहिजे होतं, तेही त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करत नव्हत्या आणि म्हणून त्यांची गच्छंती करण्यात आली आणि त्यांच्या जागी नेमले गेले ते मोहम्मद युनूस. या मोहम्मद युनूस यांच्या राजवटीमध्ये तिथल्या हिंदूंचे अनन्वित छळ करण्यात आला. त्या सगळ्या व्हिडिओ आपण गेले कित्येक महिने बघतो आहोत. हिंदूंच्याच सोबतीने शेख हसीना यांचा जो राजकीय पक्ष आहे अवामी लीग, त्याच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा छळ केला गेला आणि त्यांना सुद्धा अनेक प्रकारे देश सोडून पलायन करावं लागलं. काही जण यशस्वी झाले, काही जण तिथेच तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहेत. बांगलादेशमधली परिस्थिती अजिबात सुधारलेली नाही. एक प्रकारे आर्थिक विपन्नता वाढत आहे. पण या सगळ्याकडे लक्ष न देता युनूस सरकार जे आहे, त्यांचं लक्ष भलतीकडेच आहे. त्यांना अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये बिलकुल रस आहे असं दिसत नाही. त्यांना राजकारण करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे असं दिसतंय. ट्रम्प यांची निवड झाली. ते निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले. ह्याच्यानंतर युनूस यांनी त्यांच्या अभिनंदनाचं पत्र पाठवलं खरं. परंतु कुठे ना कुठेतरी ते तोंड देखलं जे हसू तोंडावर आणायचा प्रयत्न चालू होता, तो प्रयत्न आता उघडा पडताना दिसतोय. मुळात निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला चांगलेच धारेवर धरलेलं होतं आणि तिथल्या हिंदूंवरचे जे अत्याचार आहेत त्याला वाचा फोडलेली होती. आजपर्यंत अमेरिकेचं जे प्रशासन आहे, बायडेन प्रशासन, ते मूग गिळून बसलेलं होतं, त्यांचा घसा बसलेला होता आणि त्यांना हिंदूंवर होणारे अत्याचार हे डोळ्यांनी दिसतच नव्हते. मग त्याची दखल ट्रम्प यांनी घेतली आणि माझ्या प्रशासनामध्ये मी निवडून आलो, तर मी या सगळ्याचा प्रकरणाचा ढसाळा लावीन प्रकरण आणि त्याच्यामधून हिंदूंना संरक्षण उपलब्ध करून देईन अशी स्पष्ट ग्वाही ट्रम्प यांनी दिलेली होती. ती युनूस यांच्या पचनी पडणं अजिबात शक्य नव्हतं. पण आता ते निवडून आलेच आहेत म्हटल्यानंतर अभिनंदन तर करायला पाहिजे. पण गोष्टी तिथे संपल्या नाहीत. एका बाजूनी अभिनंदन करायचं आणि दुसऱ्या बाजूनी पाठीमध्ये सुरा खुपसायचा, ही खूप जुनी पद्धती आहे आणि त्यानुसारच मोहम्मद युनूस यांची पावलं ही तिरकी पडतायत, वाकडी पडतायत. हे बांगलादेश मधल्या आजच्या परिस्थितीमधून आपल्याला लक्षात येतं. इथे काय चाललेलं आहे? ट्रम्प यांचे जे समर्थक आहेत, लोकांनी मोठाले फोटो लावले, त्यांचे झेंडे घेऊन लोक रस्त्यामध्ये स्वागतासाठी उतरले. साहजिक आहे, जर का ट्रम्प यांनी युनूस सरकारला जर का धारेवर धरलं असेल, तर तिथले त्यांचे जे विरोधक आहेत, ते हर्षोन्वित झाले तर काही नवल नाही. परंतु ते युनूस सरकारला पचणार कसं? त्यांनी त्यांच्यावरती पोलीस सोडले आणि परत एकदा अत्याचाराच्या फेऱ्या झाल्या. आणि त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी ही भरडली गेलेली आपण बघितली. ह्याचे व्हिडिओ तुम्ही सध्याला इंटरनेटवरती उपलब्ध आहेत आणि तुम्ही जरूर ते सगळं बघू शकता. तर याच्यानंतरचं जे दुसरं पाऊल जे पडलं, त्याच्यामध्ये काय झालं हे लक्षात घ्या, की अ, अ, बांगलादेशमध्ये हे सगळं चाललेलं आहे, ह्याला पुरावा काय आहे? गंमत अशी आहे, की तिथे पत्रकारांना
पूर्ण मोकळीक नाही. जे काही व्हिडिओ येतायत, जे काही छोटं-मोठं रिपोर्टिंग चालू आहे, ते तिथले लोक हे जीवावर उदार होऊन आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामधून हे सगळं आपल्याला कळू लागलेलं आहे. परंतु त्याची तिथे जाणारे जे पत्रकार आहेत, म्हणजे ज्यांना परवानगी मिळते आहे, ते हे रिपोर्टिंग करतच नव्हते. परंतु तिथलं जे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, त्या कमिशननी हा सगळा रिपोर्ट बनवला आणि तो रिपोर्ट सादर केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि मानवी अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं दिसतंय, त्याच्यावरती बोट ठेवत म्हणजे युनूस सरकारच्या वर्मावर बोट ठेवल्याप्रमाणे त्या संपूर्ण कमिशननी रिपोर्ट सादर केला आणि आता कमिशन मधल्या प्रत्येक सभासदांनी राजीनामा दिलेला आहे. कारण अशा अवस्थेमध्ये इतकं उल्लंघन जर का चाललं असेल मानवाधिकाराचं, तर आम्ही तिथे काम कसं करणार? हा प्रश्न हा पूर्ण कमिशनला पडतो. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे मित्रांनो. कसं आहे, की त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही अ, एक दुसरी घटना घडली ती अशी घडलेली आहे, की सिल्हटमध्ये जे महापौर म्हणून निवडून आलेले होते ते अवामी लीगचे होते. त्याचं नाव आहे अन्वर उजवा चौधरी म्हणून. त्यांचं सुद्धा सर्च करू शकता इंटरनेटवरती. हे महाशय हे सुदैवाने सुटले आणि ते परदेशामध्ये जाऊ शकले. आता ते युरोपामध्ये आहेत आणि युरोपामध्ये राहून त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर एक ज्याला आपण म्हणतो ना, की अर्ज दाखल केलेला आहे. पिटिशन म्हणतात त्याला. पिटिशन काय दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बांगलादेशामध्ये मानवी अत्याचार कसे घडतायत आणि हिंदूंवर अत्याचार कसे घडतायत, ह्याचं साद्यंत वर्णन हे आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत पोहोचवल्याचं आपल्याला दिसतं. हे जे फार मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये अशा पद्धतीने ह्या प्रकरणाला अ, अ, धसाला लावण्यासाठी कोणी जाईल, ह्याची अपेक्षा सुद्धा आतापर्यंत बांगलादेशच्या या युनूस सरकारनी केलेली नसेल. आणि मग त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं गेलेलं आहे, की बांगलादेशचं सरकार चालवणारे मोहम्मद युनूस आहेत आणि त्या सरकारकडून अशा पद्धतीचे अत्याचार घडवले जातायत. त्यांना अभयदान दिलं जातंय, कोणालाही थांबवलं जात नाहीये. तेव्हा त्याची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे मोहम्मद युनूसवर टाकण्यात यावी, असा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. हा जो पिटिशन त्यांनी दाखल केलेला आहे, त्याचा आधार जो आहे, तो असं म्हटलं जातं, की ज्याला रोम स्टॅट्यूट म्हणतात. त्या रोम स्टॅट्यूटचं 15वं कलम जे आहे, त्या कलमानुसार अ, अधिकार मिळतो काय व्यक्तिगत अधिकार सुद्धा उपलब्ध आहे, की अशाप्रमाणे आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर प्रकरण नेऊन असा-असा गुन्हा इथे घडतो आहे, त्याची आपण दखल घ्या. असा तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या अधिकाराचा वापर करून चौधरींनी हा जो पिटिशन आहे तो आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये दाखल केलेला आहे असं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ह्या प्रकरणांना आतमध्ये जे तपास पथकं आहेत त्यांच्याकडून न्याय मिळेल असं नाहीये. ह्या अर्जामध्ये त्यांनी केवळ युनूस यांचा उल्लेख केला असं नाहीये. आणखी 61 व्यक्तींचा उल्लेख आहे. ह्याच्यामध्ये त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर जसे आहेत, त्याचप्रमाणे जे अँटी डिस्क्रिमिनेशन अलायन्स म्हणून जे एक त्यांची एक आघाडी तयार झालेली होती, त्याच्यामध्ये असलेले काही विद्यार्थी नेते आहेत, त्यांचीही नावं घातली गेलेली आहेत आणि अशा प्रकारे ही कंप्लेंट जी आहे, ती एकूण 62 लोकांच्या विरोधामध्ये गुदरली गेलेली आहे. गंमत आता तुमच्या लक्षात येईल, की ही कंप्लेंट जी आहे म्हणजे ट्रम्प यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर त्याचं फायलिंग झालेलं आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसे ट्रम्प निवडून आले आणि तिथे निदर्शनं सुरू झाली. खरं म्हणजे निदर्शनं नव्हती. लोक ट्रम्पच्या समर्थनार्थ आपला आनंद व्यक्त करत होते. त्याच्यावरती घाला घातला गेला आणि त्यांच्यावरती हल्ले चढवले गेले. इकडे चौधरी साहेब हे आंतरराष्ट्रीय कोर्टात गेल्यानंतर काही ना काहीतरी चलाखी या लोकांना करायचीच होती आणि मग त्यांनी सुद्धा
उलटा एक जो आहे तो शेख हसीना यांच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी पावलं उचलायची म्हणून देखील एक हे केलेलं आहे, की 8 शेख हसीनांना आमच्या ताब्यात द्या. कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तेव्हा म्हणजे जेव्हा जुलैमध्ये दंगली उसळलेल्या होत्या त्यावेळेला शेख हसीनांच्या सरकारनी अनेक विद्यार्थी मारले आणि त्या मानव हत्येचं जे अपराध आहे तो त्यांच्या डोक्यावर आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला खटला चालवायचा आहे सबब त्यांना एक्स्ट्राडाइट करून आमच्या देशामध्ये पाठवावं ह्याच्यासाठी सुद्धा उलटी कंप्लेंट ही घालण्यात आलेली आहे. म्हणजे असं की एकंदरीतच इकडे चौधरी साहेबांनी तो अर्ज करताच दुसऱ्या बाजूनी शेख हसीनांच्या विरोधामध्ये सुद्धा बांगलादेशने हे पाऊल उचललेलं आपल्याला दिसतं आणि ह्या अगदी अशा म्हणजे एकास एक जोडून असलेल्या ज्या कथा आहेत त्या आपण सहज बघू शकतो. म्हणजे त्यांचं जे एकंदरीतच 11 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबरला आता कोर्टाने हे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी काय प्रगती होते ती आपल्याला बघावी लागेल. हे सगळं करत असताना लक्षात घ्या बांगलादेशच्या तात्पुरत्या सरकारने एक ऑर्डिनन्स जो आहे तो म्हणजे वटहुकूम काढलेला आहे. आता वटहुकूम काढला जातो याचं कारण असं की मुळात ते रेग्युलर सरकारच नाहीये त्याला अजूनही हंगामी सरकार म्हटलं जाते. तेव्हा या हंगामी सरकारनी जे जे काही हुकूम काढलेले आहेत असे वटहुकूम असतील किंवा इतर आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या विरोधामध्ये कोणीही कोर्टामध्ये जाऊ शकणार नाही आणि कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करू शकणार नाही, आव्हान देऊ शकणार नाही. अशा पद्धतीचं वर्णन असलेला हा ड्राफ्ट ऑर्डिनन्स जो आहे, वटहुकूम आहे, ह्याला आता सरकारने परवानगी दिलेली आहे. तेव्हा हा जो आहे तो अंमलात येईल आणि त्याच्यानंतर कोणालाही बांगलादेशच्या अ, कोर्टामध्ये सरकारच्या आदेशाच्या विरोधामध्ये जाता येणार नाही. तर हे जे पाऊल आहे हे अत्यंत ड्रॅकॉनियन म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षेचं पाऊल आहे असं म्हणता येईल. आपण जेव्हा बघतो जिथे-जिथे लोकशाही असते, तिथे-तिथे सरकारच्या कुठल्याही आदेशावरती कोर्टामध्ये जाण्याचं स्वातंत्र्य हे तिथल्या नागरिकांना असतं. परंतु बांगलादेशामध्ये हे स्वातंत्र्य काढून घेण्यात आलंय. जणू काही एखादी हुकुमशाही तिथे चालू असावी, अशा पद्धतीने ह्या सगळ्या घटना घडताना आपल्याला दिसतायत. आणि मग असं म्हटलं जातं, की इंटरिम गव्हर्नमेंट जे आहे, त्यांनी प्रोव्हिजनल आणि फायनल अप्रूव्हल जे आहे, ते या ऑर्डिनन्सला आता दिलेलं आहे आणि लवकरच गॅझेटमध्ये हा जो आदेश आहे, हा प्रसिद्ध होणार आहे, असं सांगितलं जातंय. तेव्हा ही सगळी या सगळ्या घटना ज्या आहेत, त्या इतक्या वेगाने का घडतायत? त्याचं कारण असं, की ट्रम्प हे सत्तेवर यायला म्हणजे 20 जानेवारीसाठी अजून 70-75 दिवस बाकी आहेत आणि ह्या 70-75 दिवसामध्ये मोहम्मद युनूस सरकारला कदाचित जाणीव झालेली असेल, की आपण ह्याच्या पलीकडे आपण तग धरू असं नाही आणि म्हणून मग जर माझ्या विरोधामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय कोर्टात जात असाल, तर मी शेख हसीनांच्या विरोधामध्ये जाऊ शकतो, असं दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि दुसरा ही जी पावलं उचलली जात आहेत, ही अत्यंत महत्वाची आहेत. कारण ज्या पद्धतीमध्ये हे सगळं घडतंय हे लक्षात घ्या तुम्ही. मला वाटतं मी अमित भाईंवरती एक व्हिडिओ केला. ट्रम्प यांच्या विजयानंतर काही व्हिडिओ केले. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं, की भारतामध्ये हे सगळे लोक जे आहेत, ते पराभूत झालेले आहेत असं समजू नका. ते शांत बसणारे नाहीत. ते अमेरिकेत शांत बसणार नाहीयेत. ते इथेही शांत बसणार नाहीत. आणि असं म्हटलं जातं, की बांगलादेशमध्ये या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत, ह्याच्या मागे पुन्हा एकदा काही अमेरिकी सूत्र ही भारतामधून सगळे आदेश पारित करतायत आणि ते तिथे बांगलादेशमध्ये पाळले जातायत, असं म्हटलं जातंय. मला वाटतं काल परवाच काहीतरी बिहारमधून नेपाळमध्ये पसार होऊ इच्छिणारे 2 अमेरिकन बहुतेक ते जोडपं आहे. त्यांना पकडण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे व्हिसा नव्हता तरी सुद्धा ते त्या देशामध्ये
जाण्याचा प्रयत्न करत होते. ही मंडळी कोण आहेत आणि त्यांचा बांगलादेशशी काय संबंध आहे? त्यांना अशा प्रकारे पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? ही बघण्यासारखी गोष्ट असेल आणि ह्या घटना ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या मी हा व्हिडिओ अशासाठी बनवते आहे, की ही एक प्रकारची रंगीत तालीम चालू आहे असं तुम्ही समजू शकता. जे बांगलादेशामध्ये घडतंय ते भारतामध्ये घडणारच नाही, अशा भ्रमामध्ये कुणीही राहू नये. बांगलादेशची जी ही अवस्था आहे, म्हणजे एक प्रकारे एखाद्या माणसानी थोडंसं नमतं घेऊन नवीन प्रशासन आलेलं आहे त्याच्याशी जुळतं-मिळतं घेण्याचा प्रयत्न केला असता, परंतु त्यांना त्याच्यामध्ये किंचितही काहीही इंटरेस्ट आहे असं दिसत नाही. जणू काही 75 दिवसांनी ट्रम्प हे सत्तेवर येणार नाहीत याची खुणगाठ बांधल्यासारखे खात्री असल्यासारख्या या रिएक्शन्स येतायत. जशा त्या बांगलादेशात येतायत, तशाच त्या अमेरिकेत येतायत आणि तशाच त्या भारतात आल्याशिवाय राहणार नाहीत. ह्याच्याबद्दल माझ्या मनात तरी काहीही शंका नाही. किती जरी आपण म्हटलं, की ट्रम्प यांचं प्रशासन येणार आहे, तरी सुद्धा त्यांना तिथे पकड घेण्यासाठी काही वेळ जाणार आहे. संपूर्ण प्रशासनामध्ये घुसलेली जी माणसं आहेत, ती वेचून बाजूला करण्याचं काम करायला सुद्धा वेळ लागणार आहे आणि त्या सगळ्या अवधीमध्ये काय-काय प्रकारे तुम्हाला मागे रेटण्याचे प्रयत्न होतील याच्याबद्दल आपण थोडी रूपरेषा जर बघायची झाली तर ती बांगलादेशापर्यंत जाता येईल. आता सुद्धा इथून पुढे आंतरराष्ट्रीय कोर्टाकडे जर कुठल्या मॅटर्स नेल्या गेल्या, तर मला शंका वाटणार येणार नाही. कारण ह्या सगळ्या प्रकारामध्ये निज्जर असेल, पन्नू असेल ह्याच्यामध्ये अजित डोवाल म्हणजे केवळ ते निखिल गुप्ता आणि कोण तो यादव आहे ते सोडून द्या. ते लहान माणसं आहेत. पण अजित डोवाल आणि अमित भाईंचं सुद्धा नाव जोडलं गेलं, की बाब आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्याबरोबर कायम राहू द्या. नमस्कार.